संदर्भातली आहे। नवी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्घाटन केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे आज सकाळी 11 वाजता नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये हजर राहणार आणि यावेळी मोठ्या प्रमाणावर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहत शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती मिळते। नवी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्घाटन केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। दरम्यान आज सुरुवातीला अमित ठाकरे कायदेशीर सल्लागारांशी चर्चा करून आणि मगच नवी मुंबईकडे रवाना होणार आहेत। दरम्यान अमित ठाकरे नवी मुंबईत येणार आहेत का, या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ करण्यात आली आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी। सध्या आपण आहोत नवी मुंबई नेरूळ या ठिकाणी। याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे आहे अभिवादन करण्यासाठी अमित ठाकरे बरोबर 11 वाजता या ठिकाणी येणार आहेत। आपण पाहता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जे आहेत छत्रपती चा सन्मान हाच आमचा स्वाभिमान अशा प्रकारचे बॅनर लावलेले आहेत। अमित ठाकरे जे 11:30 ते 12 वाजता या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। आपण जर पूर्ण घटनाक्रम पाहिला तर पाठच्या रविवारी जे आहे अमित ठाकरे 1:30 वाजता या ठिकाणी आले होते आणि 1:30 वाजता जे आहे त्या ठिकाणी जे आहे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे आहे अनावरण केलं। संध्याकाळी 7 वाजता त्यांच्यावरती नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जे आहे गुन्हा दाखल झाला होता आणि 2 दिवसानंतर आपण जर पाहिलं तर गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं आणि आज जे आहेत अमित ठाकरे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे आहे अभिवादन करण्यासाठी येण्याची खूप मोठ्या प्रमाणात तयारी झालेली आहे। एकंदरीत खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात जे नवी मुंबई पोलिसांकडून पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि बरोबर अभिवादन झाल्यानंतर अमित ठाकरे जे आहेत नेरूळ पोलीस स्टेशनला जाणार आहेत। त्या ठिकाणी जे आहे ते त्यांना एक नोटीस पाठवलं होतं, त्यांनी त्यांच्या घरी जे आहे नोटीस स्वीकारलं नव्हतं, ते स्वतः जे आहेत नोटीस स्वीकारण्यासाठी नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये दाखल होणार आहे। राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई।